आणि वाघ परिवारातील संपूर्ण त्या ताई असतील, जावई बापू असतील, या संपूर्ण कुटुंबाने फार मोठ्या हट्टासाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. जसं या गावात येण्याच्या अगोदर परमात्म्याला विनंती करतोय की त्यांची इच्छा पूर्णत्वाला जायला पाहिजे, म्हणून देवा 2 तास थांब, नंतर अशी ढगफुटी कर, आम्ही बिन पेट्रोल लांब ना गाव बिडायला पाहिजे, पेट्रोल नको लागायला. पण आनंद आहे, पाऊस येत नव्हता, आला, त्याची खूप गरज आहे. आज जेवढं कीर्तन गरजेचं मायबाप तेवढं पाऊसही गरजेचं आहे, कारण आपलं उठणं बसणं त्याच्यावर आहे. आपण काय करणार शेतकरी माणसं? कोणाचं मटेरियल दिलं गेलंय, कोणाचं खत दिलं गेलंय. काही दुर्भागी माणसं ठरले की त्यांची मक्यांची डबल लावणी करण्यात येते. खरं तर गंमत अशी की स्वतःजवळ पैसा असला की माणूस काही करू शकतो, पण शेतकऱ्याचा जमाना असा आहे, शेतकऱ्याचं आयुष्य असं आहे, पोटच्या पोराला बिस्किट खाऊ घालणार नाही, पण घरामध्ये व्याजाचे पैसे भरून तो खत भरून ठेवतो. कधीतरी स्वतःची पत्नी स्वतःवरती रुसली ना तर तिला साडी घेणार नाही, पण 2-2 महिने अगोदर बियाण्यासाठी पैशांची सर्व व्यवस्था लावून ठेवतो. पण दादा, विचार करण्यासारखा प्रश्न, हा निसर्ग जर कोपला ना, इतकी दुरावस्था होऊन जाते शेतकऱ्याची. फक्त हे तत्व एकच आहे, जो खरोखर शेती करतो आणि शेतीसाठी जो स्वतः भांडवल उभं करतो ना, त्याच्यासाठी एकच सूत्र आहे, ज्याचं जडतं ना महाराज, त्याला कळतं. जेव्हा पाऊस येत नाही आणि भर पावसाची वाट पाहताना आपण दुपारी जेव्हा शेतात आऊत हाकलतो, तर वरून राजाला प्रार्थना करतो, अरे कोणत्या जन्माचा बदला घेतोय. पण अनेक लहरी एकचदा त्याने शेरा जरी पडला तरी शेतकऱ्याला आत्मविश्वास येऊन जातो की नाही हो, तो येईल, तो वाचवेल, तो येईल आणि तो वाचवेल. त्याचं नाव पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्या चरणी आज जिजाबाईंसाठी ही जी सेवा आहे, या सेवेसाठी निवडलेला अभंग, विश्वाला आधाराची गवसणी घालणारे अतिशय संत मांडेआडीमध्ये ज्यांचा आज गजर ज्ञानोबा तुकोबांच्या नावानं अख्खा महाराष्ट्र दुमदुमतोय, त्या तुकोबांच्या पंचमेत गाथ्यातला अभंग आहे.